श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेनं नुकताच 2 महिन्यांचा टप्पा पूर्ण केला. या अंतर्गत देशातल्या लाखो नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ दिला. महाराष्ट्रातही या यात्रेचे रथ गावोगावी पोहोचून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देत आहेत. राज्यातल्या ठाणे, नाशिक, कोल्हापूर आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा घेतलेला आढावा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, विकसित भारत संकल्प यात्रेचा मुख्य उद्देश देशातल्या प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत सरकारी योजनांचे लाभ पोहोचवणं हा आहे. 15 नोव्हेंबर 2023 पासून सुरू झालेल्या या यात्रेनं गावागावांमध्ये जाऊन नागरिकांपर्यंत विविध योजनांची माहिती पोहोचवण्याबरोबरच लाखो नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ दिलाय. या यात्रेद्वारे शहरी आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांना सुसह्य जीवनमान प्रदान करण्याबरोबरच अशा घटकांचं सक्षमीकरण करणं आणि त्यांचा शाश्वत विकास साधण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. राज्यातल्या अशाच काही प्रातिनिधिक जिल्ह्यांमध्ये यात्रेला मिळणारा प्रतिसाद आणि त्यामुळे नागरिकांना मिळणारे लाभ याचा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा आता आपण ऐकूया. भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लक्षित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचल्याची खात्री करण्याच्या उद्देशानं विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम केंद्र शासनानं सुरू केली आहे. येत्या 26 जानेवारी 2024 रोजी या यात्रेचा समारोप होणार आहे. शासनाच्या विविध लोककल्याणकारी शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा या उद्देशानं हाती घेतलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला जिल्ह्यातील ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य, कृषी, आवास, आयुष्यमान भारत, पीएम गरीब कल्याण अन्न योजना, पीएम विश्वकर्मा जनधन योजना, अटल पेन्शन योजना, विमा योजना आदी योजनांचा लाभ दिला जात आहे. तसंच आदिवासी विभागासाठी विशेष योजना, स्कॉलरशिप योजना, मातृत्व वंदन योजना, उज्ज्वला योजना, विविध लोककल्याणकारी योजनांचा थेट लाभ दिला जात आहे. याशिवाय या अंतर्गत कृषी विभागामार्फत कृषी विषयक विविध मार्गदर्शनही केलं जात आहे. ठाणे जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये 50,000हून अधिक लाभार्थ्यांनी यात सहभाग घेतला. यामध्ये 27,000 पुरुष तर 23,000हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला. अंबरनाथ तालुक्यामध्ये 3,748 लाभार्थ्यांनी, भिवंडीमध्ये 7,743, कल्याणमध्ये 7,888, मुरबाडमध्ये 10,306 तर शहापूरमध्ये 17,480 लाभार्थ्यांनी आतापर्यंत सहभाग घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. आकाशवाणीसाठी जितेंद्र कालेकर, ठाणे. विकसित भारत संकल्प यात्रेला सिंधुदुर्ग जिल्ह्यात फार चांगला प्रतिसाद मिळाला. 24 नोव्हेंबर 2023 ते 20 जानेवारी 2024 या काळात ही यात्रा संपन्न झाली. जिल्ह्यातल्या 431 ग्रामपंचायतींमध्ये आणि कुडाळ, सावंतवाडी, कणकवली, मालवण, देवगड, वैभववाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग या तालुक्याच्या ठिकाणी मिळून सुमारे 1,15,000 नागरिकांनी या यात्रेला भेट देऊन त्याचा लाभ घेतला. तळागाळातल्या जनतेला शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी चित्ररथाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या 17 प्रमुख योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यात आला. यामध्ये संपूर्ण जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागात पुरुषांपेक्षा महिलांचा सहभाग जास्त होता. सुमारे 50,000 पुरुष तर 52,000 महिला या संकल्प यात्रेला उपस्थित होते. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा, केंद्रीय मंत्री नारायण राणे तसंच पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि स्थानिक आमदार यांनी सुद्धा या यात्रेदरम्यान उपस्थितीत राहून लोकांना मार्गदर्शन केलं. या विकास संकल्प यात्रेदरम्यान सुमारे 1 लाखापेक्षा जास्त नागरिकांनी आयुष्यमान कार्डसाठी नोंदणी केली. विकास संकल्प यात्रेदरम्यान आरोग्य शिबिर, आधार कार्ड शिबिर यांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पीएम सुरक्षा विमा योजना, पीएम जीवन ज्योती विमा योजना, पीएम स्वनिधी योजना, पीएम किसान योजना, उज्ज्वला गॅस योजना अशा योजनांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सुमारे 2,300 लाभार्थ्यांनी मेरी कहाणी मेरी जुबानी अंतर्गत आपल्या यशोगाथांमधून केंद्र सरकारचे आभार मानले. एकंदरीतच विकसित भारत संकल्प यात्रेला सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळून मालवण तालुक्यात सुकळवाड येथे 20 जानेवारीला या विकसित संकल्प यात्रेची यशस्वी सांगता झाली. वृत्तविशेषसाठी निलेश जोशी, सिंधुदुर्ग. केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी असतात, मात्र त्यांना त्याची माहितीच नसते. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या लाभाच्या योजनांची माहिती मिळावी आणि योजनांचा लाभ त्यांना थेट घरापर्यंत मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा हा उपक्रम राबवण्यात आला. नाशिक जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यापासून विकसित भारत संकल्प यात्रेला प्रारंभ झाला. ही यात्रा नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात
तसंच नाशिक महापालिका क्षेत्र आणि मालेगाव महापालिका क्षेत्रातही राबवण्यात आली आणि 26 जानेवारीपर्यंत लाभार्थींच्या दारापर्यंत योजना पोहोचवण्याचं उद्दिष्ट वेळेपूर्वीच प्रशासनानं पूर्ण केलं आहे. या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे डिजिटल रथातून विविध योजनांची माहिती देतानाच विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी थेट स्टॉल लावण्यात आले होते. तसंच ज्यांनी यापूर्वी योजनांचा लाभ घेतला त्यांची मनोगतही या ठिकाणी व्यक्त करण्यात आलं. त्यामुळे नवीन लाभ घेणाऱ्यांना प्रेरणा मिळाली. नाशिक जिल्ह्यात 1280 गावांमध्ये ही यात्रा पोहोचली आणि 3,62,135 नागरिकांनी यात्रेला भेटी देऊन योजनांची माहिती घेतली. यात 1,65,771 महिलांचा समावेश होता. योजनेत पीएम स्वनिधी, आयुष्यमान भारत कार्ड, हर घर जल, उज्ज्वला गॅस अशा विविध योजनांचा लाभ देण्यात आला. आयुष्यमान भारत कार्ड देण्याचं उद्दिष्ट या निमित्ताने पूर्ण करण्यात आलं. 375 नागरिकांना हर घर जल योजनेचा लाभ देण्यात आला. 1277 शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी नोंदणी केली. या संकल्प यात्रेच्या निमित्तानं आरोग्य तपासणी शिबिरही घेण्यात आलं. त्यात 3 लाख नागरिकांनी आरोग्य तपासणी केली तर 16,456 नागरिकांनी क्षयरोगाची तपासणी केली. 8,106 नागरिकांनी सिकल सेलची तपासणी केली. यात्रेच्या निमित्ताने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 18,199 महिलांना तर 6,969 विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. विकसित भारतासाठी 1,80,000 नागरिकांनी संकल्प केला आणि तशी शपथही घेतली. यात्रेत अनेक नागरिकांना योजनांची माहिती देऊन लाभ देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पीएम जनमन ही दुर्गम भागातील आदिम जमातीसाठी योजना सुरू करण्यात आली आहे. तसंच लाभार्थींना लाभाचा पहिला हप्ता देण्यात आला. आकाशवाणी करता संजय पाठक, नाशिक. 2 महिन्यांच्या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील 1024 गावातून विकसित भारत संकल्प यात्रा उत्साहात संपन्न झाली. यात्रेमध्ये एकूण 5,23,697 नागरिकांनी प्रत्यक्ष भेट दिली. यामध्ये 3,14,000 पुरुष तर 2,09,000हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला. 15हून अधिक मान्यवर यात्रेच्या ठिकाणी येऊन त्यांनी प्रबोधन केलं. 4,357 नागरिकांना विमा सुरक्षा कवच देण्यात आलं. 3,791 महिलांना जीवन ज्योती योजनेचा लाभ मिळाला. 29,685 नागरिकांनी आरोग्य शिबिरात आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. 38,184 टीबी तर 7,800 नागरिकांनी सिकल सेल स्क्रीनिंगचा लाभ घेतला. 4,000हून अधिक नागरिकांनी PMUY रजिस्ट्रेशन केलं. 19,000 महिला, 6,000 विद्यार्थी आणि 2,000हून अधिक खेळाडूंना आणि 2,000हून अधिक कारागिरांना यात्रेच्या ठिकाणी गौरविण्यात आलं. 2 लाख नागरिकांनी विकसित भारत यात्रेसाठी प्रत्यक्ष येऊन संकल्प केला. 4,635 नागरिकांनी मेरी कहाणी मेरी जुबानी अंतर्गत आपले मनोगत व्यक्त केले. अशा रीतीने 2 महिन्याच्या कालावधीमध्ये केंद्र सरकार द्वारा सुरू करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा नागरिकांनी लाभ घेऊन विविध शासकीय योजनांची माहिती घेतली व शासकीय योजनांचा लाभार्थी होण्याचा मान मिळवला. आकाशवाणीसाठी प्रिया सरीकर, कोल्हापूर. गडचिरोली जिल्ह्यात विकसित भारत यात्रा प्रभावीपणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशी 4 वाहने निर्माण केली आहेत. या वाहनांच्या माध्यमातून यात्रास्थळी येणाऱ्या नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे. शिवाय यात्रास्थळी LED स्क्रीन लावण्यात येत असल्याने सर्वांपर्यंत सुलभरित्या माहिती पोहोचवण्यास मदत होत आहे. आदिवासी बहुल 367 ग्रामपंचायतीमधील 1,444 पाडे आणि वस्त्यांमध्ये प्रशासनाने यात्रेद्वारे शासकीय योजनांचा लाभ दिला. आतापर्यंत 3,49,306 लोकांनी विविध योजनांचा लाभ घेतला आहे. हे विकसित भारत यात्रेचे यशच म्हणावे लागेल. आकाशवाणीच्या वृत्त विभागासाठी गडचिरोलीहून जयंत निमगड. श्रोतेहो, गडचिरोली जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेला मिळालेला प्रतिसाद आणि यात्रेच्या वैशिष्ट्यांबद्दल गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांनी आकाशवाणीशी संवाद साधला. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 15 नोव्हेंबर 2023 पासून विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ झालेला आहे. जिल्ह्यामध्ये विकसित भारत संकल्प यात्रा याची अधिक प्रभावी व यशस्वी अंमलबजावणी करण्याकरिता शासनामार्फत विशेष LED स्क्रीन व अत्याधुनिक नेटवर्क उपकरणांनी सुसज्ज असणाऱ्या 4 गाड्या म्हणजेच IC व्हॅन देण्यात आलेल्या आहेत. या व्हॅन्समुळे नागरिकांना सर्व लाभ व योजनांची माहिती एकच छताखाली मिळण्यास मदत झाली. ग्रामीण भागातील जवळपास 2,56,000 लोकांनी या विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये प्रत्यक्ष हाजरी लावली. या यात्रेमध्ये विविध विभाग जसे
कृषी योजना, घरकुल योजना, महिला सक्षमीकरण याच्याशी निगडीत योजना, युवकांना कौशल्य विकास योजना, शिक्षण, आरोग्य तसेच स्वच्छ भारत विषयक बरेच योजनांची माहिती तथा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. या यात्रेमध्ये एकूण 1,44,338 लोकांना आयुष्मान भारत कार्ड सुद्धा वितरित करण्यात आला. त्याचबरोबर विविध आरोग्य शिबिरमध्ये विविध प्रकारची आरोग्य सुविधा सुद्धा लोकांपर्यंत पोहोचण्यात आली. विशेष म्हणजे या विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये विविध क्षेत्रात छान कामगिरी करणारे लोकांच्या आणि स्त्रियांच्या, विद्यार्थ्यांच्या, खेळाडूंचा सन्मान सुद्धा करण्यात आला. त्याचबरोबर हर घर जल योजना अंतर्गत 104 ग्रामपंचायतींना उत्तम कामगिरी केल्याबद्दल अभिनंदन पत्र सुद्धा देण्यात आला. एकत्रित विकसित भारत संकल्प यात्रामुळे गडचिरोली जिल्ह्यात अत्यंत प्रभावीपणे लोकांपर्यंत शासनाची विविध योजनांची माहिती पोहोचवली गेली. त्याचबरोबर शासकीय योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया लोकांसाठी अधिक सुलभ करण्यात आली. श्रोते हो, शासकीय योजनांचा लाभ मिळाल्यानंतर असंख्य लाभार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल आणि योजनांविषयी समाधानाची भावना व्यक्त केली आहे. अकोला जिल्ह्यातले प्रवीण देशमुख यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं की सँडविच विक्री करण्याचा माझा व्यवसाय असून प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे माझ्या व्यवसायाला उभारी मिळाली आणि आमचं जीवनमान सुधारायला मदत झाली. यासाठी आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे खूप आभारी आहोत. अशाच काही लाभार्थ्यांनी व्यक्त केलेल्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया आता आपण ऐकूया. माझे नाव राजेंद्र गुलाबराव मिश्रा. मी जो पीएम स्वनिधी योजनेतून लाभ घेतलेला आहे 10,000चा, त्याच्यामुळे माझा जो सिजनेबल व्यवसाय आहे, जो फ्रूट वगैरे विकत होतो, त्यांच्यामुळे मला खूप काही अशी मदत मिळालेली आहे. आणि नंतर जो 20,000 रुपये मिळाले आणि त्यांच्यामुळे आणखी थोडी काही मदत जास्त मिळालेली आहे. आणि नंतर जे 50,000 रुपये मिळाले त्याच्यामुळे आणखी माझा व्यवसाय थोडा फार वाढलेला आहे. माझं नाव नीलम नवनाथ पवार. 2022मध्ये कोविड असल्यामुळे कोविडमध्ये मी पॉझिटिव्ह आले. त्याच्यामध्ये मला इमर्जन्सी हार्टचं ऑपरेशन करायला लागलं. त्यावेळी मला मोदी साहेबांचं पत्र मिळालं होतं. ते पत्राचा आधार घेऊन आम्ही दवाखान्यात गेलो. तेथे माझं 3.5 लाखाचं ऑपरेशन एकही रुपया न घेता तिथे माझं ऑपरेशन फ्री झालं. म्हणजेच काहीतरी मी या आयुष्यमान योजनेचा फायदा घेतला. तर आज माझ्या बाकीच्या नागरिकांना सांगायचं असं आहे की तुम्ही पण आयुष्यमान कार्ड काढून इथून पुढे येणाऱ्या अडचणींवर मात करू शकता आणि तुम्ही सर्वांनी आयुष्यमान कार्ड काढून घ्यावं. श्रोते हो, वर्ष 2047 पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र म्हणून नावारूपाला आणण्याचा संकल्प देशवासियांनी केलाय. गेल्या 2 महिन्यांपासून देशभरात सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून गावागावांमध्ये पोहोचणाऱ्या रथांचं स्वागत करणाऱ्या नागरिकांकडून हा संकल्प करण्यात आलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातल्या ग्रामीण, आदिवासी बहुल क्षेत्र आणि शहरी भागातल्या पात्र आणि विविध शासकीय योजनांपासून वंचित असलेल्या नागरिकांना योजनांचा थेट लाभ देण्याच्या उद्देशानं विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली. या अभियानाअंतर्गत यात्रेच्या रथांनी राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमधल्या 100% गावांमध्ये पोहोचून नागरिकांना योजनांचा लाभ दिलाय. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कोळेकर. निर्मिती सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर. लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी. निवेदन राजश्री आगाशे.